नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता। तसेच चिराग सय्यद याने या मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता। या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्ष घरफोडी करणारे 3 आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। एजाज मोहम्मद बाबा अशी या मुख्य आरोपीची नावे आहेत। हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरातून कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाली असल्याचा दावा केला होता। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मात्र त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह आढळलेला नाही। तसेच एकनाथ खडसे यांनी FIR मध्ये तसेच पुरवणी जबाबात कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचे म्हटले नसल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, जळगाव। किती आरोपी अटकेत आहेत आणि काय काय मुद्देमाल जप्त केले? 27-28 ऑक्टोबरच्या रात्री जळगाव शहरामध्ये मुक्ताई बंगला याच्यामध्ये घरफोडीचा गुन्हा झाला होता। त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे ते चेतन देशमुख यांनी फिर्याद दिलं होतं की म्हणजे सोने आणि चांदी सर्व मिळून 6,70,000 रुपयाचं मुद्देमाल गेलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं। मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केलं आणि तपास दरम्यान ही समजलं की म्हणजे त्यांनी रात्रीच्या वेळी अंदाजे 1.5-2 तास तिथं घरात होते आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून सोने आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेला असं निष्पन्न झालं। मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आलं होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सखोल चौकशी केल्यावर जळगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख ह्यांचा 2 व्हीलर होत्या असं निष्पन्न झालं। मग ह्यांना मदत केली म्हणून त्यांना अटक करण्यात आले होते 30 तारीख। आणि नंतर ही जे कोणी ॲक्च्युअल घरफोडी केलं होतं 3 आरोपींचं नाव निष्पन्न झालं आणि 3 आरोपी उल्हासनगरचे रहिवासी होते। मग त्याच्या अनुषंगाने आपलं टीम उल्हासनगरला गेलं आणि त्यांना चौकशी तपास केले की हे 3 आरोपी ऑलरेडी फरार झाले होते आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाली ही जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमाल दिला। आणि चिराग सय्यद पुढे एक कैलास खंडेलवाल म्हणून एका ज्वेलरला त्यांना विक्री केलं असं तपासादरम्यान निष्पन्न झालं। हे दोन्ही आरोपी जे चिराग आणि कैलास हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी 6,70,000 पैकी 6,21,000 रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। आणि आता 3 आरोपी अटक आहेत आणि 3 आरोपी फरारी आहे। जे फरार झालेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल, एजाज अहमद आणि बाबा हे 3ही रहिवासी उल्हासनगरचं आहे। मग हे ते 3ही आरोपी आहे सराईत गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरोधात 24 गुन्हा दाखल आहेत आणि बिलालच्या विरोधात 5 गुन्हा दाखल आहेत। या एजाजच्या विरोधात म्हणजे सिल्वासा, गुजरात, राजस्थान, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल आहेत। हा एक सराईत गुन्हेगार आहेत अशा आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे आणि 3 आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। मुद्देमालापैकी 28 ग्रामचं पूर्ण सोने जसं की तसं भेटलेलं आहे आणि 32 ग्रामचं लगडच्या स्वरूपात आम्हाला मुद्देमाली जप्त करण्यात आलेलं आहे आणि उरलेलं एक चांदीचं गणपतीचं मूर्ती एक आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे। किती आरोपींचा सहभागी आहे सगळ्या घटनेत? आता 3 प्रत्यक्षात होतं आणि 3 त्यांना गुन्हे करण्यासाठी मदत करणारे 1 माणसं आणि गुन्हे केल्यानंतर मुद्देमाल विकण्यासाठी मदत केलेलं 2 माणसं असं 6 आरोपी होता। 6 पैकी 3 अटक आहेत आणि 3 फरार आहे। फरारमध्ये कोणी मुख्य आरोपी आहे कसं याच्यात? एजाज म्हणून आणि एजाज आणि बिलाल हे 2 मुख्य आरोपी आहे। ते अद्याप फरार आहे? अद्याप फरार आहे। बरोबर आहे। सर, या घटनेमध्ये खडसेंनी एक आरोप केलेला होता की आपल्या घरातले कागदपत्र, सीडी देखील चोरीला गेलेला आहे। त्या संदर्भात पोलिसांच्या तपासात ते समोर आले। या पोलिसांना जे दिलेले FIR मध्ये फक्त सोने आणि चांदीचा विषय उल्लेख आहेत
मग त्या विषयावर तेवढंच आहे. त्याच्यानंतर कुठल्या पुरवणी जबाब देखील आम्हाला काही प्राप्त झालेलं नाही आहे, म्हणून त्याच्यावरती मला काही कमेंट करता येत नाही. तरी म्हणजे जे काही अटक झालेला आरोपी आहे, सुरुवातीला जळगावचा जे आरोपी आहे त्याने पूर्ण मुद्देमाल पाहिलं होतं. अशा त्यांना विचारपूसमध्ये म्हणजे असे कुठल्याही वस्तू, चादर वगैरे होत्या ते वगळून बाकी, ही सोन्या आणि चांदी वगळून चादर वगैरे होत्या, ती वगळून बाकी कुठल्या वस्तू नव्हतं म्हणून त्यांना अशा चौकशी दरम्यान सांगितलं. दुसरा जे काही इकडनं मुद्देमाल घेऊन गेलं होतं उल्हासनगरमध्ये, तो चिराग आहे, त्यांनाही आपण तपास केलं, तसे कुठल्या वस्तू नव्हत्या म्हणून त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे. खडसेंनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये म्हटलं जेव्हा घराची तपासणी केली, तपासणी दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की कागदपत्रांनी सीडी गेलेले आहेत आणि मी पोलिसांना हे सगळं याबाबत सांगणार आहे. तर याबाबत काही गुन्हा दाखल झाला? मला पत्रकार परिषदेत काय सांगितलं मला माहिती नाही, बट FIR जे काही त्यांनी जबाब दिले होते, जबाबामध्ये फक्त सोन्या आणि चांदीचा उल्लेख आहे. नंतर कुठल्याही पुरवणी जबाब देखील आम्हाला काही प्राप्त झालेला नाही.